वळत पुढच्या बातमीकडे। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून देशाचा आर्थिक ताळेबंद बिघडवू नये असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिलाय। मयूर परीख आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मयूर, काय नेमकं म्हणणं आहे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं? काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची द्विमासिक फिस्कल पॉलिसी होती आणि त्यामध्ये त्यांनी रेटमध्ये कोणताही बदल न करता त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की जर जे कृषक आहे त्यांचे लोन जे आहे ते सरकारने वेव्ह केली तर त्याचा विपरीत परिणाम इकॉनॉमीवर होईल। त्यांचं असं म्हणणं होतं की जर 30% जे शेतकरी आहे ते कर्ज भरत नाहीत परंतु 70% शेतकरी आहे ते लोन भरतात आणि त्यामुळे एक प्रकारचा नियम झालेला आहे की बहुमती शेतकरी आहे ते लोन रिपे करतात आणि लघुमती जे आहे ते लोन रिपे करत नाही। तर लघुमती जे शेतकरी आहे ते सध्या लोन भरू शकत नाही, त्यांचे जर सरकारने लोन माफ केलं तर त्याचा परिणाम असं होईल की जे दुसरे लोक योग्य वेळेस लोन पे करतायत ते याचा पुढे लोन पे करणार नाही आणि त्याचा भारण इकॉनॉमीवर मोठा होईल आणि म्हणून त्यांनी कर्जमाफीचा विरोध केलेला आहे। धन्यवाद मयूर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।